हसून हसून जगावे, का उगाच रडावे, येणाऱ्या संकटांना हसत सामोरे जावे. मित्रांनो, आज मला जो विषय मिळाला आहे तो केवळ एक विषय नाही, तर तो जगण्याचा एक मंत्र आहे. जीवन सुंदर आहे. अनेकांना वाटतं की जीवन सुंदर असण्यासाठी खूप पैसा, मोठी गाडी किंवा आलिशान बंगला हवा. पण खरं सांगू का, सौंदर्य हे वस्तूमध्ये नसतं, तर ते आपल्या दृष्टिकोनात असतं. सकाळी उमलणारं फूल, पावसाचा तो मृदगंध, रात्रीचं चांदणं आणि पक्ष्यांचा किलबिलाट, हे सगळं विनामूल्य आहे. आपण कधी निसर्गाच्या या सौंदर्याकडे टक लावून पाहिलंय का? जर पाहिलं असेल तर तुम्हाला पटेल की जीवन किती समृद्ध आहे. आईच्या वडिलांचा हातचा घास, मित्रांनी कठीण काळात दिलेली साथ, हेच तर जीवनाचं खरं सौंदर्य आहे. मी तुम्हाला एक छोटं पण खूप महत्त्वाचं उदाहरण सांगतो. एका चित्रकाराने एकदा जगातील सर्वात सुंदर गोष्टीचं चित्र काढायचं ठरवलं. तो एका सैनिकाकडे गेला आणि विचारलं, सर्वात सुंदर काय? सैनिक म्हणाला, शांतता. तो एका नवरीकडे गेला, ती म्हणाली, प्रेम. शेवटी तो थकून घरी परतला. त्याच्या मुलाने त्याला मिठी मारली आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यात त्याला आपुलकी दिसली. तेव्हा त्याला उमजलं की शांती, प्रेम आणि आनंद हे बाहेर कुठेही नसून आपल्या घरात, आपल्या माणसांत आणि आपल्या मनात आहे. जेव्हा आपण समाधानी असतो तेव्हाच जीवन सुंदर वाटू लागतं. लोक म्हणतात, आमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, मग जीवन सुंदर कसं? मित्रांनो, विचार करा. जर अंधार नसेल तर प्रकाशाची किंमत कळेल का? जर काटे नसतील तर गुलाबाचं सौंदर्य जाणवेल का? संकटे येतात ती आपल्याला हरवण्यासाठी नाही, तर आपण किती खंबीर आहोत हे दाखवण्यासाठी येतात. संघर्ष हा जीवनाचा भाग आहे, पण तो संघर्ष करत असतानाही आनंदी राहणं ही एक कला आहे. शेवटी एवढंच सांगेन, आयुष्य हे एकदाच मिळतं. काल काय झालं हे आपल्या हातात नव्हतं, उद्या काय होईल हे कोणालाच ठाऊक नाही. पण आज हा आपल्या हातात आहे. म्हणून मनापासून हसा, दुसऱ्याला मदत करा आणि म्हणा, जीवन सुंदर आहे.